वाल्मिक कराड आणि ज्योती मंगल जाधव यांचे संबंध नक्की काय आहेत हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे मस्साजोग प्रकरणात ज्योती मंगल जाधव यांची देखील चौकशी झाली आहे आणि वाल्मिक कराड फरार असताना पुण्यातील या ज्योती मंगल जाधव यांच्या फ्लॅटवरती थांबल्याची माहिती आहे आणि आता याच ज्योती मंगल जाधव यांच्या नावाने पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या बरोबर समोर या इमारतीमध्ये 2 ऑफिस स्पेसेसची खरेदी करण्यात आली आहे कोट्यवधी रुपये खर्च करून। पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या बरोबर समोर या इमारतीचं काम सुरू आहे। व्यावसायिक वापरासाठी या इमारतीमध्ये जागा उपलब्ध आहेत आणि या जागांपैकी 2 ऑफिस स्पेसेस कार्यालयीन कामकाजासाठीच्या 2 जागा या ज्योती मंगल जाधव ज्यांचं वय 37 आहे आणि पत्ता महादेव गल्ली दिघोळ रोड महाराष्ट्र अहमदनगर म्हणजे आपण आत्ता ज्याला अहिल्यानगर म्हणतो इथला आहे आणि या ज्योती मंगल जाधव यांच्या नावे या इमारतीमध्ये 2 ऑफिस स्पेसेस खरेदी करण्यात आल्या। त्यापैकी एक ऑफिस स्पेस आहे 6व्या मजल्यावरची 611B असा या ऑफिस स्पेसचा किंवा दुकानाचा नंबर आहे आणि त्याचं क्षेत्रफळ आहे 54.51 चौरस मीटर आणि बाल्कनी त्याला वेगळी आहे 8.85 चौरस मीटरची आणि त्यानंतर पार्किंगचा एरिया देखील आहे आणि त्यानंतर याच इमारतीमध्ये 6व्या मजल्यावरतीच आणखी एक ऑफिस स्पेस या ज्योती मंगल जाधव यांच्या नावाने खरेदी करण्यात आली आहे। ती आहे 610C या नंबरची आणि त्याचं क्षेत्रफळ आहे 45.71 चौरस मीटर आणि बाल्कनी आहे 18.64 चौरस मीटरची आणि त्यानंतर मग पार्किंगचा एरिया देखील या ऑफिस स्पेससाठी खरेदी करण्यात आलाय। आता या फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरती इतक्या मोक्याच्या ठिकाणी जागांचे जे बाजारभाव आहेत ते साधारणपणे कमीत कमी 40,000 स्क्वेअर फीट इतके आहेत आणि या हिशोबाने या इतक्या मोठ्या 2 ऑफिस स्पेसेस ज्या खरेदी करण्यात आल्यात त्यांची किंमत अर्थातच कोट्यवधी रुपयांमध्ये जाते। या इमारतीचं बांधकाम ज्यांनी केलेलं आहे ते आहेत नमन डेव्हलपर्स आणि या नमन डेव्हलपर्सचे 2 भागीदार आहेत म्हणजे 2 बिल्डर आहेत। एक आहेत इंद्रकुमार छाजेड आणि दुसरे आहेत सुशील पाटील आणि त्यांनी या ठिकाणी आधी एक बैठी घरं होती किंवा झोपडपट्टी होती ती हटवून झोपडपट्टीमध्ये किंवा बैठ्या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांची पाठीमागे सोय केली। त्यांच्यासाठी नमन सुदर्शन ए नावाची ही इमारत उभी केली आणि त्यानंतर उरलेली जी जागा आहे अर्थातच महापालिकेची या 2 बांधकाम व्यावसायिकांनी बिल्डर्सनी अशी स्वतः विकसित केली डेव्हलप केली आणि अर्थातच विकसित केलेली ही जागा हे 2 बिल्डर्स आता विक्री करतायत आणि त्यापैकी 2 ऑफिस स्पेसेस या ज्योती मंगल जाधव यांनी खरेदी केलेले आहेत। त्यातूनच हा प्रश्न निर्माण होतोय की या ज्योती मंगल जाधव या नक्की कोण आहेत। खरं तर वाल्मिक कराडचं लग्न झालंय त्याला मुलं आहेत आणि त्याचं सगळं कुटुंब त्याच्या गावी राहतं हे सगळ्यांना ठाऊक आहे। मात्र पुण्यामध्ये असताना हा वाल्मिक कराड ज्योती मंगल जाधव यांच्या घरी थांबल्याची माहिती आहे आणि आता या ज्योती मंगल जाधव यांच्या नावाने कोट्यवधी रुपयांची ही मालमत्तांची खरेदी करण्यात आली आहे आणि त्यातूनच या प्रकरणामध्ये एन्फोर्समेंट डायरेक्टरेट अर्थात ईडीची एंट्री होऊ शकते अशी चर्चा आहे। कारण वाल्मिक कराड आणि त्याच्याशी संबंधित लोकांची गुन्हेगारी त्या गुन्हेगारीतून निर्माण होणारी दहशत आणि त्या दहशतीतून निर्माण होणारा पैसा वाल्मिक कराड आणि त्याच्याशी संबंधित लोकांनी पुणे मुंबई आणि इतर शहरांमध्ये अशा वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये गुंतवला असण्याची शक्यता आहे। हळूहळू ही शक्यता अशा या कागदपत्रांच्या स्वरूपामध्ये पुढे येते आहे आणि जर ही गुन्हेगारी ही दहशत मोडून काढायची असेल तर हे जे आर्थिक स्रोत आहेत त्यांच्यावरती घाव घालणं आवश्यक आहे। त्याची चौकशी होणं गरजेचं आहे।
खरं तर बीड जिल्हा महाराष्ट्रामध्ये दरडोई उत्पन्नामध्ये खूप खालच्या क्रमांकावरती आहे. पिढ्यानपिढ्या ऊस तोडणीचं काम करणाऱ्या मजुरांसाठी म्हणून हा जिल्हा ओळखला गेलाय. मात्र याच ऊसतोडणी मजुरांचं नेतृत्व करत असल्याचा दावा करणाऱ्यांची संपत्ती ही अशी गगनाला भिडली आहे. कॅमेरामन अमोल गावळेसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.